तर तमाम मराठी मतदारांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झालेली आहे गेस्ट सेंटरला जाण्याची, जिथे आज आपल्या सोबत असणार आहेत भाजपच्या विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे। रावसाहेब दानवेजी, 0 आवर आपलं खूप खूप स्वागत। भाजपचं मिशन विधानसभा कशा स्वरूपाचं असेल, कसं समजावून सांगणार आम्हाला की कशा प्रकारची तयारी यावेळची भाजपची रणनीती तुमची काय आहे? भारतीय जनता पार्टीला नव्यानं रणनीती करण्याची गरज नाहीये, कारण आम्ही ज्या दिवशी लोकसभेच्या निवडणुका संपतात त्याच्या दुसऱ्या दिवशी पुढच्या निवडणुकीची भारतीय जनता पार्टी तयारी करत असतात। ज्या दिवशी विधानसभेच्या निवडणुकी संपतात त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करत असतो। दुसरी गोष्ट, सरकार जरी आमचं असलं म्हणजे राज्यात असो केंद्रात असो, पण सरकार आणि पक्ष हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे कामं करतोय आम्ही। त्यामुळे सरकारचं काम करत असलं तर पक्षाची संघटना काम करत असते आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन महाराष्ट्रामध्ये मजबूत आहे। आमचे जेवढे काही बूथ आहेत आमचे ते सारे बूथ गठीत झाले। प्रत्येक बूथवर 1 बूथ 30 युथ आम्ही गठीत केलेले आहे आणि त्या कार्यकर्त्यांच्या बळावरच आम्ही ही विधानसभेची निवडणूक जिंकणार आहे। आता कधी कधी गणित मांडले जातात लोकसभेच्या निवडणुकीचे, मी आपल्याला सांगू इच्छितो की मागचा इतिहास जर बघितला, जरी लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी विधानसभेच्या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होईल असं जर महाआघाडी युतीच्या नेत्यांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्राम निराश आहे। भारतीय जनता पार्टी संघटनेच्या जोरावर या निवडणुकीमध्ये आमच्या मित्रपक्षासह पुन्हा महाराष्ट्रात सरकार आणल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे। बरं, लोकसभेची पुनरावृत्ती टळावी असं तुम्हाला वाटतं आणि त्याच अनुषंगाने अबकी बार 125 पारचा नारा दिला जातोय। अबकी बार 400 पारचं काय झालं हे जनतेने ठरवलं आणि आपण देखील पाहिलं। मात्र 125 पैकी 50-75चा जो फॉर्म्युला आहे तो अगदी थोडक्यात सांगाल का? हे बघा, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपप्रचार करून काही घटकांना त्यांचं मत परिवर्तन करण्यामध्ये काँग्रेस यशस्वी झाले, ही गोष्ट आम्ही अगोदरच मान्य केली। परंतु आता ज्यांचे मत परिवर्तन त्यांनी केले त्यांच्याही लक्षात आलं की घटना बदल किंवा संविधान बदल कोण करतं आपल्याला माहिती आहे की 1961 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवलं होतं की आपला आरक्षणाला विरोध आहे। या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले, परंतु काश्मीरमध्ये 370-35 लागू असल्यामुळं त्या ठिकाणी संविधान पूर्णपणानं काँग्रेस लागू करू शकलं नाहीये। 2020ला मोदींच्या नेतृत्वात सरकार आल्याच्या नंतर अमित भाई या देशाचे गृहमंत्री झाल्याच्या नंतर 370-35 हे हटवलं आणि त्यानंतर तिथं जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊ लागल्या आणि खऱ्या अर्थानं न्याय हक्क जर काश्मीर मधल्या लोकांना मिळाला असेल तर ते 370-35 हटवल्याच्या बाद, म्हणजे हे संविधान बदलाची भाषा करतात। 75 वेळेस यांनी संविधान बदललं। आता मात्र त्या समाजाच्या लक्षात आलं की ही निवडणुकीसाठी काँग्रेसने मत परिवर्तन करण्यासाठी दिल्ली घोषणा होती। भारतीय जनता पार्टी 400 काय 450 पार जरी झाल्या आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संविधानामध्ये बदल कोणी करू शकत नाही आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्हाला संविधानाच्या मूळ ढाच्याला हात लावता येणार नाही। समाजामध्ये अनेक शिकलेले नोकर वर्ग सुद्धा आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे आणि आता समाजाच्या मनामध्ये तो बदल झालेला आहे। संविधान बदल सोडा, त्यामुळे आम्ही आता त्या भरोश्यावर सांगतो की आम्ही आता 125 नाही, एनडीएचा आम्ही 180। रावसाहेब दानवेजी, पण एक प्रश्न मला महाराष्ट्रातला हा विचारावा असं वाटतो की एका बाजूला तुम्ही म्हणतात की विरोधकांना प्रचार केला किंवा अपप्रचार त्यांनी केलेला होता, अपप्रचाराची संधी तुमचेच नेते देताना दिसतात। म्हणजे नितेश राणे ज्या प्रकारे म्हणाले की या पुढच्या काळातले सगळे व्यवहार हे हिंदूंशीच करा, अजितदादा त्याच्याशी सहमत नसल्याचं पाहायला मिळतं, याचा फटका विधानसभेत बसणार नाही? हे बघा, तुम्ही कोणत्याही नेत्याचं पूर्णपणानं भाषण कधी दाखवत नाही, ना मागचं दाखवता ना पुढचं दाखवता। माझं मत आहे की जो नेता ज्या
ज्या संदर्भाला धरून एखादं वाक्य बोलतो तो संदर्भ जर पूर्ण दाखवला तर या राज्यातल्या जनतेच्या लक्षात येईल की कोण काय बोलतं म्हणून. बर आता मलाच अनेक वेळेस असं झालं की आम्ही पूर्ण वाक्य न बोलता पूर्ण वाक्य न दाखवता तेवढंच वाक्य दिवसभर तुम्ही दाखवता मला असं 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 करून. त्याच्यामुळं जनतेमध्ये त्याबद्दल गैरसमज पसरतात. माझं मत असं आहे की आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्याचं स्पष्ट मत आहे सबका साथ सबका विकास. प्रत्येकाला आपल्या जाती धर्माचं रक्षण करण्याचा अधिकार आहे. कोणत्याही जाती धर्माच्या लोकांना आम्ही अन्याय करत नाही. ज्या काही शासनाच्या योजना लागू असतील त्या साऱ्या शासनाच्या योजना ज्या मोदीजींनी लागू केल्या त्या साऱ्या जाती धर्मासाठी लागू आहे. आणि त्यामुळे दुकानावर नाव लिहिणं असू द्या किंवा काही घेणं देणं असू द्या कोण्याही याच्यावर कायदेशीररित्या आमच्या सरकार राज्यात बी केंद्रात बी आहे तरी आम्ही बंधन घातलेलं नाही. बरं अमित शहा जे आले त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत. सामोपचारानं जागा वाटपाचा तिढा सोडवा अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत. त्या सूचनांचं पालन करत महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कसा सोडवणार, भाजप किती जागांवरती आपला दावा करणार? मुळामध्ये आमच्यात आणि आमच्या घटक दलात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. पहिलं तर ज्या सीट्स आमच्या आहेत त्या आम्हीच लढणार, त्यांच्या आहेत ते लढणार. आणि त्यामध्ये काही ठिकाणी जर तिन्ही नेत्यांचं एकमत झालं तर एक्शन सुद्धा होऊ शकतात. होणार नाही असं नाही म्हणत मी, एक्शन सुद्धा होऊ शकतात. आणि उर्वरित जे काही सीट आहे ते समोपचारानं पुढचं सरकार आणण्याच्या दृष्टीनं आणि जिंकण्याला प्राधान्य देण्याच्या दृष्टीनं उरलेल्या सीटाचा वाटोवर आम्ही करणार आहे. जागा वाटपाचा कुठल्याही प्रकारचा तिढा आमच्यात नाही. आणि मैत्रीपूर्ण लढत महाराष्ट्रात आम्ही आणि आमचे मित्रपक्ष कुठेही करणार नाही हे आमच्या सर्व घटक दलाच्या नेत्यांनी सांगितलं, मी सांगितलं, आमच्या नेतृत्वाने सांगितलेलं आहे. बरं, निवडणूक समितीची जी अध्यक्षपदाची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती देण्यात आली, मात्र अडथळ्यांनी त्याची सुरुवात झाली. किरीट सोमय्या यांनी ज्या प्रकारे तिखट स्वरूपाचं पत्र लिहित आपली जबाबदारी नाकारलेली आहे, याकडे तुम्ही अध्यक्षपदी असताना कसं पाहता? हे बघा, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आम्ही अनुशासनप्रिय कार्यकर्ते आहोत आणि नेतृत्वानं सांगितलेलं काम हे आमच्यामध्ये सर्वश्रेष्ठ काम असतं. मला जरी या निवडणूक समितीचं अध्यक्षपद दिलं असलं तर काही मला विचारतात आणि माझ्याशी चर्चा करून देतात. ते प्रत्येकाची क्षमता तपासतात की हे माणसं हे काम करू शकतात. तर एवढे वर्ष पक्षामध्ये काम केले असताना पक्ष नेतृत्वाला आमच्या क्षमतेची सुद्धा जाणीव असते. मी राज्याचा अध्यक्ष राहिलो, मी राज्यभर फिरलो, पक्षाला यश मिळवून दिलं, 16-17 महापालिका ताब्यात घेतल्या, 92 नगर परिषद आणि नगरपंचायत ताब्यात घेतल्या, 12 जिल्हा परिषद ताब्यात घेतल्या, 122 आमदार आम्ही निवडून आणले. पक्षाला असं वाटलं की आता मला वेळ बी आहे, मी फिरू शकतो म्हणून मला अध्यक्ष केलं. आता मला अध्यक्ष केल्याच्या नंतर आमच्या समितीने ठरलं की आता या समितीमध्ये कोण कोण असावेत, जे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले प्रमुख चेहरे आहेत त्या सगळ्या चेहऱ्याला त्यामध्ये संधी देण्यात आली. त्यामध्ये यांच्यावर निवडणूक आयोगाची जबाबदारी देण्यात आली होती. त्याचं कारण असं होतं की एक अनुभवी नेतृत्व आहे, त्यांनी संघर्ष केलेले आहेत. या निवडणूक आयोगाच्या संदर्भात त्यांनी दिल्लीच्या निवडणूक आयोगाकडे, राज्याच्या निवडणूक आयोगाकडे अनेक वेळेस भारतीय जनता पार्टीचे जे काही याच्या अगोदर प्रसंग आले असतील त्याचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे आणि हे समजून त्यांना आम्ही ती जबाबदारी दिली होती. परंतु त्यांच्या मनामध्ये असं आलं की ही जबाबदारीपेक्षा मला वेगळी जबाबदारी द्यायला पाहिजे होती. तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, त्यांना भेटू. ते आमचे पार्टीचे वरिष्ठ नेते याला नाराजी वगैरे काही म्हणतात. एखादा कार्यकर्ता हे नाही काम, मला दुसरं काम द्या मला, असं म्हणणं म्हणजे पक्षामध्ये काही नाराजी आहे असं समजण्याचं मुळीच कारण नाही. बरं, सत्य काय ते समोर येईलच. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने विधानसभा निवडणुकांसाठी तयारी करतोय, उमेदवारही निश्चित करताना दिसतोय. उद्धव ठाकरेंनी मुस्लिम उमेदवाराला उभं करण्यासाठीची तयारी केल्याचं दिसतंय. त्यांना यात यश मिळेल का? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न, अशी परिस्थिती आली तर त्याला तुम्ही कसं टॅकल करणार? हे बघा, त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. ते कोणालाही उमेदवारी देऊ शकतात. जोपर्यंत हिंदुत्व त्यांच्या जवळ होतं त्याही काळामध्ये त्यांनी मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली होती, दिली नव्हती अशी नाही. कल्याणमध्ये दिली होती साबिर शेखला. आता त्यांनी तर ते सोडूनच दिलं. आता कुठे हिंदुत्व राहिलं शिवसेनेजवळ.
आणि आता त्यांनी ते सोडून दिल्याच्या नंतर ते तर पूर्णपणानं मोकळेत. आणि मुस्लिमाला उमेदवारी देऊ नये असं आम्ही कधी म्हणलंय कोणाला, मुस्लिमाला उमेदवारी देऊ नये म्हणून. प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला त्या त्या भागामध्ये त्या त्या ठिकाणी फक्त जर मिळत असेल, आमचा काही रोष नाहीये, तो त्यांचा विषय आहे. पण त्या पक्षानं ते केलेलं या महाराष्ट्रातल्या जनतेला पसंत पडेल का, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. बरं, मुस्लिम मतदार जे असतात ते देखील तितकेच महत्त्वाचे ठरतात प्रत्येक निवडणुकीमध्ये. मोदींविरोधात केलेलं स्ट्रॅटेजिकल आत्तापर्यंतचं मतदान त्याला कारणीभूत असल्याचं देखील मानलं जातं, कारण लोकसभेत त्याचा मोठा फटका बसला. विधानसभेत ते होऊ नये यासाठी काय रणनीती आहे तुमची? हे बघा, प्रत्येक व्यक्तीला आपला मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे. तो मतदान कोणाला करायचं हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक मतदाराला आहे. आणि त्यामुळं आमची स्ट्रॅटेजी सरळ सरळ आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतं मागणार आहे. जातीच्या धर्माच्या नावावर आम्ही कधीही मतं मागणार नाही. आम्ही विकासावर मतं मागणार आहे. आम्ही विकास जो केला तो कोणा एका विशिष्ट समाजासाठी नाही केला, तो विकास सर्व समाजासाठी केला, या देशवासियासाठी केला, या राज्यातल्या जनतेसाठी केला. मुंबईतला कोस्टल रोड तो काय सगळ्या जाती धर्माचे लोक वापरत नाही. मेट्रो सगळ्या जाती धर्माचे लोक वापरत नाही. समृद्धी महामार्ग सगळ्या जाती धर्माचे लोक वापरत नाही. लाडकी बहिणा ही जी योजना आणली मुख्यमंत्री लाडकी बहिणा, तर काय आम्ही मुस्लिम समाजाला त्यातून वगळलं, दलित समाजाला त्यातून ओळखलं, मराठा समाजाला त्यातून वगळलं, कोणालाही वगळलं नाहीये. हा भ्रम पैदा करणं आहे. राजकारणात एक तर कन्व्हिन्स करा किंवा कन्फ्यूज करा. एकदा लोकसभेमध्ये तुम्ही कन्फ्यूज केलं, आता लोक कन्फ्यूज व्हायला तयार नाही. आणि म्हणून मुस्लिम समाज सगळ्याचा सगळा त्यांना मतदान करील या भ्रमात ते जर असतील तर तेही चुकीचं आहे. आम्ही नाही म्हणत की सगळे मुस्लिम त्यांना पडणार आहेत म्हणून. बरं रावसाहेब दानवेजी, एका वाक्यात मला उत्तर तुमच्याकडून पुढचं अपेक्षित आहे. येत्या काळामध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा प्रमुख चेहरा कोण असेल? भारतीय जनता पार्टीचा चेहरा ठरवण्याचा अधिकार आमच्या केंद्रीय नेतृत्वाला आहे, महाराष्ट्राला नाही. नक्कीच, म्हणजे त्या दृष्टीनंच ही संपूर्ण तयारी पाहायला मिळेल. धन्यवाद रावसाहेब दानवेजी, तुम्ही आमच्या 0 आवरच्या माध्यमातून आमच्या सर्व प्रेक्षकांशी चर्चा केली त्यासाठी धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.